नाना आहेस का रे? ए तू सारखा आहेस का रे असं का विचारतो रे? मी घरातच असतो. तुझ्यासारखं सकाळी सकाळी गाव भटकायला जात नाही मी. हे पण बरं झालं तू चहा संपल्यावर आलास ते बरं झालं. काय चहा संपला म्हणजे माझ्यासाठी ठेवला नाहीस की काय? ठेवलाय ना. वहिनीने चहाची पत्ती ठेवली तुझ्यासाठी. त्यात पाणी घाल, उकळव आणि ढोस. पण चहाची पत्ती तरी ठेवली आहे ना. हाच फरक आहे वहिनींच्यात आणि तुझ्यात. अरे वहिनींसारखी बाई अख्ख्या जगात शोधून सापडायची नाही तुला. मला तुला खणी सुविचारी लाखात देखणी सुग्रण. हा फक्त अंमळ वजनाने थोड्या जास्त आहेत पण बाकी सगळं ठीक आहे. खात्या पित्या घरची आहे रे ती. सकाळ सकाळ झाली ना ती पहिल्यांदा खाते मग पिते, खाते पिते, खाते. पैसे पचणार नाही. जाऊ द्या ना, तुम्ही शांत राहा. काय शांत राहू? हा ते रिक्षावाल्याचा ना कानाखाली आवाज काढायला पाहिजे. हळूहळू काय झालं काय झालं? काही नाही हो नाना. देवळातून येताना रिक्षाचा टायर पंक्चर झाला तर तो रिक्षावाला नानींना म्हणतो कसा तुमच्यामुळे पंक्चर झाला म्हणून. नाही नाना, त्याला असं म्हणायचं होतं की टायर आमच्या तिघींमुळे पंक्चर झाला. नाही तो सारखा माझ्याकडे बघत होता आणि म्हणत होता की टायर पंक्चर झाला. एवढी गाडी आहे का मी? काय होता ते भाऊजी? छे छे कोण म्हणता अहो तो रिक्षावाला आंधळा असला पाहिजे. उलट तुमच्या एवढी व्यवस्थित स्लिम ट्रिम बाई अख्ख्या पंचक्रोशीत शोधून सापडणार नाही. काय नाना? वहिनी स्लिम अँड ट्रिम. तू एक काम कर, तू डॉक्टरकडे जा आणि डोळे तपासून घे. मला वाटतं तुझ्या डोळ्यात अंतर्गोल भिंग बसवावं लागेल बहुतेक. कसं वाटतं? नानी नानी काय झालं? नानी कदाचित उन्हाचा त्रास झाला असेल. अरे बापरे चक्कर आली. अरे पाणी आणा, नॅपकिन आणा, वारा घाल, डॉक्टरला बोलवा. अरे कोणीतरी या, वाचवा. मी आहे ना इथं, मी बघतो ना काय करायचं. माझं वजन मला सांभाळते. काय? तिने ऐकलं वाटतं जिवंत आहे तुम्ही. काय हॅलो 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 डॉक्टर हडकुळे लवकर घरी या. एक पेशंट आहे. डॉक्टर हडकुळे लवकर घरी या. 3 पेशंट आहेत. तू काय करतो? पाणी मारतोय. एवढं? अरे बुडून मरेल ना ती. या 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 या. नाना इथेच राहतात का? हा मीच ना. आपण कोण? मी डॉक्टर हाडकुळे. अरे वा. मला फोन कोणी केला होता? हा मीच फोन केला होता. पेशंट कुठे आहे? नाही तो जरा बाहेर चक्कर मारायला गेला. येईल एवढ्यात. आत्ता येतो मला म्हणाला. अरे काय तुम्ही बोलताय? अहो एवढा मोठा पेशंट पडलेला दिसत नाही तुम्हाला? थोडासा विनोदी स्वभाव आहे याचा. ह्या तुमच्या मिसेस का? नाही याची बायको केव्हाच पळून गेली. ती माझी मिसेस आहे. बरं चेक करते. हा बापरे घड्याळ बंद आहे का तुमचं? नाही यांचा बीपी हाय झालाय. काय सांगताय? हो यांना वजन कंट्रोल करायला पाहिजे. हा मला जरा तुमच्याशी बोलावं लागेल. हो कुठे जाऊया? जरा बाजूला. चल. काय हो? माझं जरा नीट लक्ष देऊन ऐका. काय? तुमच्या बायकोचं वजन खूप वाढलंय. हो ना. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्यात ताबडतोब बदल केले पाहिजे. ताबडतोब करतो ना. म्हणजे आजपासूनच करतो ना. त्यांना तेलकट, तुपकट, खारट, गोड या सगळ्या पदार्थांपासून दूर ठेवलं पाहिजे. तेलकट पण नको. नको डोक्यावर तेल टाकलं तर चालेल ना? ते चालेल. ते लिहून घे ना. डोक्यावर तेल थापलं तर चालेल. ते नाही रे, ते गोड आंबट तिखट ठीक आहे. ते तेलकट तुपकट गोड खारट पदार्थ वर्ज्य. पुढे त्यांचं वजन जर कंट्रोल मध्ये नाही आलं ना तर काय? तर त्यांना डायबेटीस, हार्ट अटॅक, बीपी, स्ट्रोक हे सगळे आजार होऊ शकतात. एकाच वेळेस सगळे आजार होणार? तुम्ही तो हॉस्पिटलचा एकही वॉर्ड शिल्लक नाही ठेवला तो? जर त्यांचं वजन कंट्रोल मध्ये नाही आलं ना तर सगळेच वॉर्ड बुक करावे लागतील. अरे बापरे. नाही पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय केल्यानंतर एका महिन्यात साधारणपणे त्यांचं किती वजन कमी होईल असा तुमचा अंदाज आहे? 10 किलो. 10 किलो? कठीण आहे. बरं मी 15 दिवसांनी येऊन वजन चेक करून जाईल ना त्यांचं. 15 किलो? नाही 15 किलो नाही. निघालात तुम्ही? हा निघा. नाही मी काय म्हणतो,
घरी ठीक आहे ना सगळं? नाव काय म्हणाल तुमचं? डॉक्टर हडकुळे. हा, हाडकुळे नाही काय? सासरचं का माहेरचं? सासरचं. अच्छा अच्छा. सासरी सगळं ठीक? हा? सासूबाई आहेत की नाही? आहेत ना. खाष्ट आहेत काय? नाही. खायला प्यायला देतात की नाही? किती वाढला तुम्ही? जर स्वतःच्या खाण्याकडे लक्ष द्या. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन भूक लागली आहे जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण होय जाणीचे क्रम. दाते भाऊजी तुम्ही काय आहे की आज नानांनी खास मला रात्रीच्या जेवणासाठी थांबवून घेतलंय. आश्चर्यच आहे नाही, याचं एरवी यांना फुटवत असतात. नाही नाही, काही नाही. अहो नाना कुठे बोलवा ना त्यांना लवकर. नाना अहो जेवायला या. हो काय वहिनी काय काय बेत आहे आज? बसलाच आहात ना जेवायला, कळेलच काय ते. अहो बोलवा ना नानांना, कुठे आहेत? किती वेळ झाला आता. येतोय बदाम दाणे चिकन नाप रोजाने शेंगदाणे कांदा भजी सगळे वाकडी भाषकावाजी खूप मोलीचे बघायचे शेरे भाजी गुण वागा वारायची केलशी वळशी स्तोत्र बोलते की काय? ही डॉक्टर हाडकुळ्यांनी तू न खायचं दिलेले पदार्थाची यादी आहे. ही सगळी यादी वाचल्यावर असं वाटतं की तू फक्त गवतच खाऊ शकते. अगं बाई गुंडाळ त्याच्यामध्ये ते बसवा. इथे बसा, इथे बसा. हा, बसा बसा. अहो ते सोडा हो आता. चला जेवायला बसा. चला. कसं गुंडाळावं लागेल. तू बस माझी शेजारी बस. हो का बाई, अगदी कौतुकच करतात कौतुक बायकोचं. नाही, मला चेक करायचं आहे तू न खाणारे पदार्थ. नाना नानी छान छान. आज तुमच्या लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी तुम्हाला दोघांना असं एकत्र जोडीनी जेवायला बसलेलं बघतोय. तुमच्या लग्नाला आला होतास काय? अंतरपाठ झालेला होतास बघा. अरे काय मी तुला आहेराचं पाकिट देतानाचा फोटो आहे अजून माझ्याकडे. मला माहिती आहे ते एकच पाकिट असं होतं की ज्यात पैसे नव्हते. बरं आता जेवा सगळ्यांनी. बहिणी हा आज काय बेत काय काय आहे? हो भाज्या आहेत, कांदा बटाटा भजी आहे, श्रीखंड आहे. बघू ती भाजी कशी ए, झाली. खाली ठेव. खाली ठेव. काय झालं? तळलेले पदार्थ खायचे नाहीत. डॉक्टर हाडकुळ्यांच्या यादीतला पहिला नियम तळलेले पदार्थ वर्ज्य. हो अब तळलेल्या पदार्थांनी कोलेस्टेरॉल वाढतं. नानी तुम्ही भज्यांच्या ऐवजी ना लोणचं खा, कैरीचं. हा लोणचं ए, मला. खाली ठेव. खाली ठेव. आता काय झालं? लोणच्यामध्ये मीठ असतं. हा जरुरीपेक्षा जास्ती मीठ खायचं नाही. हा डॉक्टर हाडकुळ्यांचा दुसरा नियम. नाना पण मीठ खाल्ल्याने काय होतं रे? खाल्ल्या मिठाला जागावं लागतं. बसा रे. आणि हाय बीपी असलेल्या लोकांनी जास्त मीठ खायचं नसतं. हा शिवाय शरीरातलं मीठ हे पाणी धरून ठेवतं. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते, पाय सुजण्याची शक्यता असते, डोकं सुजण्याची शक्यता असते. असलं तर नाना ते गाणं आहे ना रे, जबा पे लागा लागा रे नमक इश्क का नमक इश्क का. ते गाणं आहे. बसा रे. हा तर त्या गाण्यात आहे ना ते नमक इश्क का, ते नमक खाल्लं तर तोंड सुजण्याची शक्यता असते. बसा रे. अगं बाई मग मी खाऊ काय? मी श्रीखंड खाते. ए, ठेव खाली, ठेव खाली. नाही ठेवणार. डॉक्टर हाडकुळ्यांचा नियम आहे ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी गोड खाऊ नये. तुझेच घाला तुमचे ते हडकुळ्याचे नियम, तिची लिस्ट आणि तिला सुद्धा. मी श्रीखंडही खाणार, मी भजीही खाणार, मी सगळंच खाणार. समजलं? ना 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 ना. काय नानी ब्रेकफास्ट तयार का? हा या रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या ब्रेकफास्टला हजेरी लावायला तुम्ही विसरत नाही. हा अरे मुद्दामच आलो. काय काय आपल्याला नानींचं वजन जर कमी करायचं असेल तर फक्त त्यांच्या जेवणाकडे लक्ष देऊन चालणार नाही, त्या ब्रेकफास्टला काय काय खातात तेही बघितलं पाहिजे. ब्रेकफास्ट लक्षातच नाही आलं माझ्या. मग मी कशासाठी आहे? फक्त खायला आहेस तू.
कसले विनोद सुचतात रे तुला. चल चल लवकर, नाही तर ब्रेकफास्ट संपवतील नानी. चल हा, ये ये नाना ये, बस बस. माझ्याच घरात मला सांग तू बस बस. वा वा वा, छान खमंग वास सुटलाय. काय वहिनी, काय काय आहे नाश्त्याला आज आपल्याकडे? आपल्याकडे आपल्याकडे नाही नाही, तू आजकाल आपल्याकडे हा शब्द फार वापरायला लागलाय. का काय बिघडले? नाही काय बिघडलेलं नाही, पण काही दिवसानंतर या घराचा खरा मालक कोण हा प्रश्न उपस्थित होईल. अरे वाटते एखाद्याबद्दल आपलेपणाची भावना. तू काय आणि मी काय, काही फरक आहे काय? हा एवढा फरक आहे. तू तो तू, मी तो मी, मी तो मीच राहणार, मी तो तू तू तूच राहणार. तू म्हणजे किती बडबडताय हा? निमूटपणे गिळा आता. काय का ते? मी ब्रेड बटर. नाही 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 नाही, अजिबात अजिबात. का काय झालं? बटर तुला विष आहे, खायचं नाही तू अजिबात. मी विषच खाणार. आणि तुम्ही चीज सँडविच खा ना. नाही नाही नाही, चीज सँडविच नाही खायचं. का का? नाही मग बरं तू असं कर, हा. तू चीज काढून टाक आणि ब्रेड खा नुसतं. आणि चीज टाक या पोस्टाच्या पेटीमध्ये. त्यापेक्षा तुम्हीच खा, मला नाही करायचं नाश्ता. ए अगं जाऊ दे नाना. अरे वहिनी जेवढ्या कमी खातील ना, तेवढंच त्यांचं वजन लवकर कमी होईल. तू खा. जेवढ्या त्या कमी खातील ना, तेवढं तुला जास्ती भरायला मिळेल पोटामध्ये. ए झोप ना आता, खूप झोप. झोप काय गुपचूप, झोप तर आली पाहिजे ना. तुला झोप नाही यायला काय झालंय? उपाशीपोटी तुमच्या आईला तरी झोप आली होती का? ए माझी आई कुठून आली मध्येच? आणि उपाशी राहायला काय झालं तुला? उपाशी राहणार काय करणार? तुपाची पोळी घेतली खायला तर सांगितलं डॉक्टर हडकोळ्यांचा नियम आहे, नाही खायचं. भाजी घेतली तर तीही ठेव खाली. साधा भात सुद्धा खाऊ दिला नाहीत मला. फ्राईड राईस पाहिजे असतो तुला, काय करणार? येऊ दे त्या हडकोळेला, मग तिला मी बरोबर दाखवते. अरे त्यांची यादी ज्याने कशा लोक दाखवते. ठीक आहे, मग आजपासून मी हॉलमध्येच झोपते. हॉल नको. हॉलमध्ये झोपल्यानंतर बारीक होणारच होईल वाटतं. नाना या 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 या. नाना डॉक्टर हडकुळे आले आहेत. बस. अरे नमस्कार 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 नाना. तुझ्या सासूबाई कशा आहेत? मजेत. अरे वा. तुमच्या मिसेसची तब्येत कशी आहे? डाएटचा काही उपयोग झाला की नाही? नाही तर तुम्हीच बघून सांगा ना ते काय ते. म्हणजे तुम्हाला काही फरक नाही जाणवला त्यांच्यात? अहो आम्हाला एवढाच फरक जाणवला की नानी हल्ली हॉलमध्ये झोपतात. अय्या, रात्री तुम्ही एकटेच? हा? आय मीन भांडण वगैरे झालंय का तुमच्यात? हा तुमच्या डाएटवरूनच आमचं भांडण झालं. अय्या, म्हणजे त्यांचं वजन नक्की कमी झालं असणार. बोलवा ना त्यांना. हाडकुळे बाई आले तिकडे. तिचे काय बोलली तर तुम्ही काय मनावर घेऊ नका. नाही, त्याची काळजी करू नका, मला सवय आहे त्याची. नमस्कार. नमस्कार, कशा आहात? मजेत. तुम्ही डाएट प्लॅन दिल्यापासून ना खूप बरं वाटतंय मला. वा, खूपच छान. चला आपण तुमचं वजन चेक करूया. कशाला थांबा ना जरा. तुम्ही चहा तरी घ्या, मी चहा आणते. नाही नाही, चहाची काही गरज नाही, आपण आधी वजन चेक करूया. हा चला या ना. ठीक आहे, आता चहा चालेल. हो ना? हा आता आणते. हो नाना, मी दिलेल्या डाएटचा काहीच उपयोग झालेला नाहीये. उलट 15 दिवसात त्यांचं वजन वाढलंय. ते कसं काय? मी सांगते. नानी ना गेले 15 दिवस मध्यरात्री उठून फ्रीज मधलं काढून येतेच खातात. हो नाना, म्हणूनच त्या हॉलमध्ये झोपतात. हो, आणि नानींनी फ्रीज मध्ये लाडू, पेढे, बर्फी, पिझ्झा, बर्गर सगळं भरून ठेवलंय. तुम्ही 15 दिवसानंतर या, तिचं वजन कमी झाल्याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. पण असं काय करणार आहात तुम्ही? नाही ते मी सांगत नाही, मी करून दाखवतो. नाना या कामात तुला माझी काही मदत लागली तर नक्की सांग. तुझी मदत लागणारच आहे, तुझ्याशिवाय काहीच होणार नाही आता.
या ना डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. हाय. पूजा, रोमा, तुमच्या नानी कुठे आहेत? बागेत आहेत, येतीलच इतक्यात. आधी मला सांगा, मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी डाएट फॉलो केलं की नाही? अहो केलं म्हणजे काय, करावंच लागलं. म्हणजे आमच्या नानांनी नानींच्या खाण्यापिण्यावर इतकं कडक नियंत्रण ठेवलं की विचारू नका. तेलकट तुपकट गोड मिठाई, भजी, चीज, पिझ्झा यातलं काहीही नानीनं महिनाभर खायला दिलेलं नाहीये. अरे वा, तुमच्या नानांचं नानीवर खूप प्रेम आहे नाही? हो. आहेच मुळे. पूजा, रोमा कोण? नमस्कार नानी. नमस्कार डॉक्टर. अय्यो, काय झालं? तुम्ही खूप बारीक झालेलं दिसताय. काय करेस तुमचं? वजन कमी झाल्यामुळे तुम्ही आणखीनच सुंदर दिसताय. एवढी स्तुती करू नका माझी, नाहीतर तुमच्या स्तुतीमुळे माझ्या अंगावर मुठभर मासडायचं आणखी. नाही हो. चला आपण तुमचं वजन चेक करूया. चला. वाव! काय झालं? रोमा, पूजा, तुमच्या नानीचं 2 किलो वजन कमी झालंय. थँक्यू. पण ह्याचं सगळं श्रेय आमच्या नानांना जातं आणि दाते भाऊजींना, हो की नाही का? नाना कुठे आहेत? मला त्यांचं अभिनंदन करायचंय. बोलवते हा. नाना, ओ नाना, बाहेर या. अहो बाहेर या ना लवकर. नमस्कार नाना. दाद्या ये. हे कसं काय झालंय? डॉक्टर हाडकुळ्यांनी हिला वर्ज केलेले सगळे पदार्थ मी ह्याला खायला घातले. ओ माय